डोळा आहे ना आपला एक व्हिडिओ कॅमेरासारखा आहे. समजा हे बुबुळ असेल तर बुबुळामध्ये एक छोटासा कट करून आतमधलं आहे ना एक पातळ चकती बाहेर काढली जाते ज्याच्याने नंबर कमी होतो. आपले प्लेयर्स आहेत ज्यांनी लॅसिक करून घेतलेलं आहे. टायगर वूड्स, सौरव गांगुली, नासिर हुसेन. मी स्वतः लॅसिक करतो 1996 पासून. ओ, इतकी वर्षापासून येते. ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर याचे जे मार्कर्स असतात ना, जे ब्लडमध्ये असतात ते टिअरमध्ये पण येतात, डोळ्याच्या अश्रूंमध्ये पण येतात. डोळ्यावर प्रेशर येईल असं झोपायचं नाही, डोळ्याला हात नाही लावायचं, नको तेव्हा डोळे चोळायचे. लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल तर सगळ्यात वर्स्ट काय? वाचतो ते जे प्रिंट असतं ना ते फिक्स असतं, वेगळ्या स्क्रीनमध्ये जे असतं ना लेटेस्ट ते फ्लिकर होत असतात. तर म्हणजे डोळ्याचा असा ब्रेनशी पण संबंध आहे का? 100%. सरळ खिडकी जाऊन उघडायचं आणि लांब कुठेतरी बघायचं, जवळ बघायचं आणि 2 मिनटं डोळे बंद करून बसला त्याच्याने पण खूप फरक. किती मिनटं हे करायचं लांब बघून? नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी पुराणिक. सर्व काहीमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याकडे आलेले आहेत प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर वावीकर. कोविडनंतर विशेषतः जो आपला स्क्रीन टाईम वाढलेला आहे त्यामुळे डोळ्यावर जे काही परिणाम होत आहेत त्यावर कोणते उपचार करावेत, त्याचबरोबर नवीन लेझिकची जी पद्धत आलेली आहे, कॅटरॅक्टची जी सर्जरी आहे जिला सुचरलेस सर्जरी म्हटलं जातं, अशा अनेक विषयांवर त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. तर मग चला आता ऐकूया हा एपिसोड. नमस्कार डॉक्टर शेखर, सर्व काहीमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे आणि तू आज इकडे आलास त्याबद्दल खूप आभारी आहे. थँक्यू. मी सर्व काहीचे काही एपिसोड्स बघितलेले आहेत आणि मला खरंच ते आवडलेत कंटेंटच्या दृष्टीने. तर ॲक्च्युली आय एम थँकफुल टू यू. थँक्यू सो मच. आणि तसं बघायला गेलं तर डोळ्यांचं जे महत्त्व आहे ते अतिशय गहन आहे, नाही का? म्हणजे शरीरातलं सगळ्यात महत्त्वाचं ते इंद्रिय आहेच, त्याबरोबरच जगाची जी आपल्याला जी अनुभूती होते ती डोळ्यांद्वारेच होते. असं म्हटलं जातं की डोळे हे आपल्याला जगाकडे बघण्याची एक दृष्टी देतात आणि आत्म्याची ती खिडकी आहे, नाही का? तर एक जीवनातलं आपल्याला सौंदर्य असतं, प्रकाश असतो किंवा रंग, हे आपल्याला आपल्या दृष्टीतूनच दिसतात. समोरच्या माणसाशी जर संवाद साधायचा असेल तर फक्त दृश्य वस्तू नाही तर एक मानसिक किंवा भावनिक दृष्ट्यासुद्धा ते महत्त्वाचे असतात, नाही का? तर आपण एकीकडे असं म्हणतो की हे महत्त्वाचं इंद्रिय आहे, तर शारीरिक तर आपण म्हणतच आहोत, पण त्याचबरोबर मानसिक, भावनिक किंवा आध्यात्मिक दृष्ट्यासुद्धा डोळ्यांचं महत्त्व तर आहेच. तर अशा वेळेला डोळ्यांची काळजी घेणं, त्याचं आरोग्य राखणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं कोविडनंतर तुझ्याकडे अशा खूप केसेस येत असतील ना, म्हणजे बाकीच्या आपण बघतोस की कार्डियाक केसेस वाढलेल्या आहेत, स्किन डिसीजेस वाढलेले आहेत, तर डोळ्यांचे असे विशेष कुठल्या केसेस तुझ्याकडे आता सध्याच्या काळात कोविडमध्ये वाढलेले आहेत? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कोविडमुळे काय झालं की सगळ्यांचा स्क्रीन टाईम वाढला आणि आपण जेव्हा वाचतो आणि स्क्रीन बघतो त्याच्यात महत्त्वाचा फरक आहे की वाचतो ते जे प्रिंट असतं ना ते फिक्स असतं, वेगळ्या स्क्रीनमध्ये जे असतं ना लेटेस्ट ते फ्लिकर होत असतात. त्यामुळे डोळ्यांची एक घालमेल होत असते आणि त्यामुळे डोळ्यांना जास्ती काम करायला लागतं आणि त्याच्यामुळे डोळ्याचे वेगवेगळे आजार होतात. आणि त्याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे कोरडेपणा किंवा ड्रायनेस. कोविडच्या आधी 20 वर्षाच्या खालची मुलं किंवा छोटी मुलं किंवा तरुण ड्रायनेसचे ऑलमोस्ट कोणीच नसायचं, पण कोविडच्या नंतर हे प्रमाण खूप वाढलं आणि ड्रायनेस इज बिकम युबिक्विटस. म्हणजे ड्रायनेसचा पॅन्डेमिक आहे ना तो कोविडच्या पॅन्डेमिकपेक्षा जास्ती आहे, फक्त त्याचे परिणाम इतके वाईट नाही आहेत किंवा अवेअरनेस नाही आहे म्हणून कोविडला आपण जास्ती महत्त्वाचं ऑफकोर्स द्यायला पाहिजे. तर ड्रायनेस कमी करण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना स्क्रीन टाईम लिमिट केला पाहिजे. आता हे बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे, पण ॲट द सेम टाईम आपण रेशनिंग करू शकतो, नको तिथे अवॉइड करू शकतो. आता समजा मुलं 2 लेक्चर्स असतील, त्या लेक्चर्समध्ये ऑनलाईन असतात आणि मध्ये जी 10 मिनटाची गॅप घेते त्याच्यामध्ये सोशल मीडियावर जातात.
तेव्हा ना डोळ्यांना आराम करण्याची जरूर आहे. डोळ्याच्या जवळच्या जसे मसल्स काम करतात कॉम्प्युटर किंवा स्क्रीन करताना, तशा मध्ये मध्ये लांबच्या मसल्स काम केले पाहिजेत. डाएट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये पाणी जास्ती पिणे, अक्रोड, फ्लॅक्सीड्स म्हणजे आळशी, ह्या गोष्टींनी डोळ्यांच्या ड्रायनेस कमी व्हायला खूप मदत होते. आपलं कॉम्प्युटरवर बरेच गोष्टी असतात ज्या आपल्याला डोळ्यासाठी मदतीच्या असतात, पण आपण त्या वापरत नाहीत. फॉर एक्झाम्पल, आपण या रूममध्ये बसल्यानंतर स्क्रीनचा जो ब्राईटनेस ठेवू, तोच ब्राईटनेस आपण टेरेसवर काही काम करायला गेलं कॉम्प्युटरवर ठेवू का? नाही ठेवणार. मग ब्राईटनेस, डिस्प्ले, त्याचा फ्लिकर रेट, त्याच्या कुठल्याही टाईपची स्क्रीन वापरतो आपण, कॅथोड रे ट्यूब ओल्ड होते त्याच्यापेक्षा LCD स्क्रीन बरीच चांगली आहे, प्लाझ्मा अजून जास्ती चांगलं आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला की डेफिनेटली डोळ्यांची ॲम्बियन्स लाईट, म्हणजे इमॅजिन कर की मी इथे बसलो आहे, समोर कॉम्प्युटर आहे आणि माझ्या मागेच मोठी खिडकी, त्याचा मोठा लाईट आहे, ऑब्व्हियसली मला त्याचा त्रास होणार आहे. तर अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्याने आपण स्क्रीनवर ड्रायनेस कमी करू शकतो. दुसरा ड्रायनेसचं कारण म्हणजे वय, सीझन आणि औषधं. बरेच लोक औषधं टाकत असतात, काचबिंदूची औषधं, वेगवेगळ्या ऑपरेशन्स नंतर टाकणारी औषधं, काही लोक बाजारातनं विकत आणून औषधं टाकतात. तर ते ना विदाऊट प्रिस्क्रिप्शन नाही करायला पाहिजे. कारण काय होतं ना, त्याच्याने त्या ड्रॉप्समध्ये ना प्रिझर्वेटिव्ह असतं आणि त्याच्यामुळे जे आपले ग्लँड्स असतात, लॅक्रिमल ग्लँड्स, ज्याच्यातनं टीयर सिक्रेशन होतं, त्यांचं डॅमेज होतं. तर त्यामुळे ना पाणी आहे ना आपलं सगळ्यात बेस्ट. तर डोळ्यावर पाणी मारायचं आणि चोळायचं नाही, सोडून द्यायचं. डोळ्याला हात नाही लावायचा नको तेव्हा, शक्यतोवर नाही लावायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोळे चोळायचे नाही. रात्री झोपताना डोळ्यावर प्रेशर येईल असं झोपायचं नाही. अशा छोट्या छोट्या बेसिक गोष्टी केल्या, रेग्युलरली डोळे चेक करून घ्यायचे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ग्रुप म्हणजे पहिल्या 8 वर्षापर्यंत वर्षातनं एकदा डोळे चेक केले पाहिजे आणि नंतर मग स्टेडी स्टेट चालू होते. मग 40-45 नंतर परत रेग्युलरली करायचं. अशा सगळ्या बेसिक गोष्टी केल्या तर डोळे तर म्हणजे डोळ्याची तुम्ही काळजी घ्यालच, पण त्याच्यामध्ये ड्रायनेस पण तुम्ही कमी कराल. मग ते सकाळी उठल्यावर ना ते असं डोळ्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये डोळे उघडायचे, असं काहीतरी क्रिया असते मला वाटतं. एक्झॅक्टली. आपण असं काही करायला नाही पाहिजे. याचं कारण सुद्धा की ते ना ॲक्च्युली फायद्याचं आहे, पण ते सायंटिफिकली केलं तर. आता बऱ्याच वेळेला ना लोक योगा करतात, पण ते ॲक्च्युली योग करतच नाही आहेत. म्हणजे त्यावेळेला ना ती एक पर्टिक्युलर मसल अशा पद्धतीने दुसरी पर्टिक्युलर मसल असे राहिली पाहिजे, बरोबर ना. म्हणजे एका मसलने कॉम्पेन्सेट नाही केलं पाहिजे दुसऱ्या साईड. समजा तू या साईडला वळते आणि त्यावेळेला इकडची मसलने कॉम्पेन्सेट केलं तर इकडच्या वरचा जो येणारा स्ट्रेन कमी होतो. तर योग कसं पर्टिक्युलर पद्धतीने केलं पाहिजे. तसंच हे कप वगैरे असतात ना, त्यातले औषधं कामी असतात, पण त्याचे जंतू असतील तर काय करणार. काजळ आहे ना खूप डोळ्यासाठी चांगलं आहे, पण लोक काय करणार, काजळाच्या वेळी काजळ वापरून कुठेही टाकून देणार, त्याच्यावर जंतू बसणार, मग ते लावणार, मग त्याचा त्रास होतो. पण पूर्वी मला आठवते आम्ही ॲक्च्युली निरंजनावर तुपाचं बनवायचं होतं. ते चांगलं आहे का डोळ्याला? येस, व्हेरी गुड. अगं आपल्या भारतीय संस्कृतीने डोळ्यासाठी भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. योग म्हणजे आपण त्याविषयी बोलायला आपण ना त्याच्यावर 15 मिनिटं बोलू, पण थोडक्यात सांगायचं म्हणजे 3 गोष्टी करायच्या. एक म्हणजे ना त्राटक योगामध्ये, दुसरी गोष्ट म्हणजे की डोळ्याचे एक्सरसाइज दिलेले आहेत योगामध्ये, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ना योगनिद्रा किंवा मेडिटेशन झालं की ना डोळ्यावर असं चोळून डोळ्याला उष्णता थोडी द्यायची. ह्या तिन्ही गोष्टी ना डोळ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पण तू म्हणालास त्राटक म्हणजे त्या एका ज्योतीकडे बघत राहायचं ना. येस. तर आता असं पण हल्ली मी शिकलेली आहे की सूर्योपासना म्हणजे सकाळचं जे कोवळं ऊन असतं त्याच्याकडे बघायचं, म्हणजे त्यांनी रेटायनावर ते लाईट पडून मेलेटोनिन वगैरे सिक्रेट होतं. तर ते तर म्हणजे डोळ्याचा असा ब्रेनशी पण संबंध आहे का? 100%. आता समजा जसं मी एक उदाहरण देतो, आपल्याला म्हण माहिती आहे, ज्योती बने ज्वाला. तर तू सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये सूर्याकडे बघणं आणि दुपारी 2ला बघितलं तर ऑब्व्हियसली डोळ्याची वाट लागेल. तर त्यामुळे ते पर्टिक्युलर पद्धतीने केलं पाहिजे. डोळ्याचा आणि ब्रेनचा संबंध साधं उदाहरण, आम्ही आहे ना आर्टिक प्रदेशात गेलेलो आणि आम्ही जस्ट एकदा रात्री 11:30ला ना खिडकी उघडली आणि तिथला लाईट इतका जास्ती होता ना की असे आपल्याकडे 2-2:30 वाजले.
त्याच्यानंतर झोपत नाही आली 2-3 तास. म्हणजे डोळ्याला जी स्टिम्युलस मिळते त्याच्यामुळे डेफिनेटली ब्रेनवर सिक्रेशन्स, केमिकल सिक्रेशन्स होतात आणि झोपेचं रेग्युलेशन होतं. हे जस्ट एक एक्झाम्पल झालं. कारण बऱ्याचदा स्लीप डिसऑर्डर्सला सुद्धा डोळ्याला एक प्रकारचा लाईट देतात ना. हो, येस. हा अजून एक महत्त्वाचा पॉईंट. बऱ्याच लोकांना रात्री आहे ना झोपेमध्ये स्क्रीन वाचायची वर सवय असते. म्हणजे अख्खी रूम डार्क करतात आणि स्क्रीन वाचतात. तर ती स्क्रीन आहे ना कुठल्या टाईपची इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात नाईट मोड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा ब्राईटनेस खूप कमी असणं इम्पॉर्टंट. म्हणजे जो बेअर मिनिमम रिक्वायर्ड तो ब्राईटनेस आणि नाईट मोड म्हणजे किंडलवर आयपॅडवर खूप नाईट मोड अवेलेबल आहे. तर त्याच्याने ना माणसाला डेफिनेटली फायदा होतो. पण तू मगाशी काय म्हणाला स्क्रीन टाईम, मग स्क्रीनमध्ये टी व्ही येतो, लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल, तर सगळ्यात वर्स्ट काय? मूवी थिएटर, होम थिएटर. ओके, त्याच्यामध्ये सगळ्यात वर्स्ट आहे मोबाईल आणि डेस्कटॉप, स्मार्टफोन. किती किती पाहिजे मॅक्झिमम? तुम्ही किती? कारण हल्ली आपण दिवसभर त्याच्यावर असतो, कामासाठी पण तेच वापरतो. ॲक्च्युली किती पाहिजे म्हटलं ना तर नंबर इतका कमी आहे ना तो सांगण्यातच अर्थ नाही. पण म्हणून मी जसं सांगितलं तसं की माझं 1 तास तरी पण सांग दर्शकांना. 1 ते 2 तास. 1 ते 2 तास. पण ते माझं स्वतःचं एवढे पेशंट बघतो तरी पण, ऑपरेशन करतो तरी पण 2 तासाच्या वर होऊन जातो. पण मग आपण ना रेशनिंग केलं पाहिजे, मधनं रिलॅक्स केलं पाहिजे, जसं मग सांगितलं. हां, म्हणजे मध्ये मध्ये जरा स्क्रीनपासून ऑफ जाऊन डोळे बंद करणं किंवा तू म्हणशील तसे ते डोळ्याचे जे व्यायाम असतात ते केले पाहिजेत. बेसिकली लांबच्या मसल्सना लेमॅन्स लँग्वेजमध्ये वापरल्या पाहिजे. तर समजा 2 ऑनलाईन लेक्चर्स मध्ये ना सरळ खिडकी जाऊन उघडायचं आणि लांब कुठेतरी बघायचं, जवळ बघायचं, लांब बघायचं, एवढं केलं आणि 2 मिनटं डोळे बंद करून बसला, त्याच्याने पण खूप फरक. किती मिनटं हे करायचं लांब बघून? अगदी तो ॲक्च्युली 20-20-20 रूल आहे. 20 सेकंड्स असं. 20 सेकंड्स 20 फीट. 20 सेकंड्स 20 फीट बस. 20 मिनिट्स नाही, एव्हरी 20 मिनिट्स. एव्हरी 20 मिनिट. अच्छा, 20-20-20 हा रूल आहे. हो, असं करायचं. म्हणजे बऱ्याचदा आपण एकाच ऑफिसमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसलेलो असतो आणि बाहेरचं काही दिसतच नाही. अशा वेळेला हे करणं योग्य. हो, इनफॅक्ट. आणि नंतर नाहीतर एवढं वेळ नसेल तरी पण मग पाऊण तासाने 1 तासाने बायो ब्रेक घ्यायचा, पाणी प्यायला जायचं, एवढ्या गोष्टी जरी केल्या ना तरी फरक पडतो. पण मग तुला असं वाटतं का की हा जो स्क्रीन टाईम वाढला आहे, सगळ्यांचाच वाढलेला आहे म्हणजे, तर त्यामुळे एक लाँग टर्म डोळ्यांवर इफेक्ट होतो, नंबर वाढतोय किंवा कॅटरॅक्टचं प्रमाण वाढतंय किंवा तू जसं म्हणाला ड्राय आय, तसं आणखीन कुठले परिणाम होत आहेत? ड्राय आयच्या शिवाय ना दुसरी गोष्ट होते ते म्हणजे मायनस नंबर लहान मुलांमध्ये येण्याचं प्रमाण वाढतंय. पूर्वी आम्हाला तो डाऊट होता, पण आता ते सायंटिफिकली प्रूव्ह झालं. मायनस म्हणजे काय जरा दर्शकांना सांग? मायोपिया म्हणजे काय की त्या पेशंटला लांबचं दिसत नाही बिना चष्मेने आणि जवळचं बिना चष्म्याने दिसतं. आणि जेव्हा प्लस नंबर असतं तो उलटं, जवळचं दिसत नाही आणि लांबचं बिना चष्म्याने दिसतं. तर मायनस नंबरचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की त्याच्यामध्ये स्क्रीनचा खूप हात आहे, रोल आहे. तर त्यामुळे मधनं ते लांब बघणं इम्पॉर्टंट आहे. किंवा संध्याकाळी मुलांना 1 तास ना मैदानावर पाठवायचं, मैदानी खेळ खेळायला. क्रिकेट, विटीदांडू, काय पाहिजे ते, पकडापकडी, हुतू काय जे पाहिजे ते करा, पण जे करा. किंवा नुसती कसरत करा, चालायला जा, सायकलिंग करा. पण संध्याकाळी 1 तास जर मुलांनी हे केलं ना तर ह्याच्याने पण नंबर न वाढायला मदत होते. आता ॲक्च्युली मायोपिया क्लिनिक नावाची नवीन ब्रँच निघाली आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ह्या ट्रीटमेंट्स अवेलेबल. त्याच्यात काही प्रकारचे औषधं आहेत ज्याच्यामुळे नंबर वाढण्याचं प्रमाण कमी होतं. ते हो, लहान मुलांना आपण देतो ना आता. त्याचप्रमाणे काही प्रकारचे चष्मे आहेत की ज्याच्यामुळे पेशंटचा नंबर वाढायची शक्यता कमी होते आणि सायंटिफिकली प्रूव्हन. पण मला एक सांग की ज्यांना, आता हे तर स्क्रीन टाईममुळे झालं, पण ज्यांना पहिल्यापासूनच नंबर असतो किंवा चष्मा असतो, तर आता लेझिक हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. म्हणजे पूर्वी मला आठवतं आहे की चष्मा असणं म्हणजे तिचं मुलीचं लग्न नाही होणार किंवा असं सगळं समजलं जायचं. तर आता सगळेच जण साधारण लेझिक करतात ना. तर मला जी आठवण आहे पूर्वी म्हणजे कशी की एखादं ऑपरेशन झालं की ते 1-1 महिना ते काळे चष्मे घालून आपले आजी आणि आजोबा बसायचे. तर आता लेझिक हे खूप
मोठं ॲडव्हान्समेंट झालेली आहे आणि तर ती कॉमन लोकांना म्हणजे आहे का अफोर्डेबल, किंवा किती वेळ लागतो आणि त्याची पोस्ट ऑफ ट्रीटमेंट काय असते? लॅसिक आहे ना, is a really good boon. It is the most commonly performed cosmetic surgery today. आणि लॅसिकमुळे ना खूपच लोकांना फायदा होतो. पण कॉस्मेटिकच आहे की कॉस्मेटिक आहे पण आणि नॉन मेडिकल बेनिफिट्स पण आहेतच. कसं आहे माहिती आहे का, की समजा एखाद्या माणसाला 10 नंबर आहे, तर त्याला ना गोष्ट आहे ना 10% कमी दिसते. म्हणजे 100 सेंटीमीटर लांबीची पट्टी आहे ना, आपल्याला 90 जेवढी दिसेल तेवढीच त्याला दिसते. तर त्या मिनिफिकेशन आम्ही म्हणतो त्याला, त्याच्यामुळे ना क्वालिटी ऑफ विजन ड्रॉपडाऊन होतं. ते मिनिफिकेशन कमी केलं. किंवा चष्मा घातल्यानंतर काय होतं ना, साईडनं येणारे वाहनं दिसत नाही. तर बारीकसा नंबर असेल समजा आहे तर एवढा फरक. पण जेव्हा जास्ती नंबर असतो ना, त्यावेळेला साईडने ना जास्ती का दिसत ना, तर मग ॲक्सिडेंटचे चान्सेस वाढतात. कोऑर्डिनेशनमध्ये किती आपले प्लेयर्स आहेत ज्यांनी लॅसिक करून घेतलेलं आहे, कळलं? टायगर वुड्स, सौरव गांगुली, नासिर हुसेन. कारण काय, त्यांना लक्षात आलं की नंबरमुळे फरक पडतो. सहवागचा वीरेंद्र सहवागचा मध्यंतरी फॉर्म गेला होता, तर त्याला लक्षात आलं की त्याला चष्म्याचा नंबर आहे. तो चष्मा वापरायला लागला, इमिजिएटली त्याचं हँड आय कोऑर्डिनेशन वाढलं. तर म्हणजे या गोष्टींनी डेफिनेटली, सो वी आर नॉट टॉकिंग अबाउट हिअर कॉस्मेटिक, आपण फक्त मेडिकल बेनिफिट्स म्हणतोय. आणि त्यामुळे लॅसिकमुळे ना डेफिनेटली फायदा होतोच. पण चष्म्याचा नंबर काढण्यासाठी ना फक्त लॅसिक नाही आहे, आपल्याकडे वेगवेगळ्या आता म्हणजे जगात सगळीकडेच वेगवेगळ्या ट्रीटमेंट चालू आहेत, की त्याच्यामध्ये ICL आलं, लॅसिक आलं. ICL म्हणजे इम्प्लांटेबल कॉन्टॅक्ट लेन्स, म्हणजे एक लेन्स असते ती डोळ्यात परमनंटली टाकून देते ते आतमध्ये. ज्या वेळेला पेशंटचा नंबर इतका जास्त असतो की त्याच्याने लॅसिक होऊ शकत नाही. ओके. आणि लॅसिकमध्ये काय करतो की आपण हे बुबुळ असते ना, त्याला एक असा फ्लॅप तयार करतो आणि लेझर करतो आणि परत तो फ्लॅप ठेवून देतो. त्याच्याऐवजी आता अशा सर्जरी आहे की ज्याच्यामध्ये वरच्यावर सरफेसवरच लेझर करता येतो. काही लोकांना ते जास्ती सुटेबल असतं. नवीन आता लेटेस्ट आहे लेंटिक्युल एक्स्ट्रॅक्शन. म्हणजे हा समजा हे बुबुळ असेल तर बुबुळामध्ये एक छोटासा कट करून आतमधलं आहे ना एक पातळ चकती बाहेर काढली जाते, ज्याच्याने नंबर कमी होतो. अल्टिमेटली काय आहे ना, कॉन्व्हेक्स लेन्स काढली तर प्लस नंबर कमी होणार, म्हणजे अशी लेन्स काढली तर, आणि कॉन्केव्ह लेन्स काढली म्हणजे अशी लेन्स काढली तर मायनस नंबर कमी होणार. पण वेळ लागतो का या सर्जरीला? बराच नाही, प्रत्येक डोळ्याला 5-7 मिनटं लागतात. पेशंट साधारणपणे 6व्या दिवशी कामावर जाऊ शकतो. मी जनरल बोलतोय, थोडंसं पुढे मागे होतं. पण त्याच दिवशी 1 तासाने घरी जाऊ शकतो. पेशंटचा सर्जरीच्या दिवशी अंदाजे 3 तास जातात हॉस्पिटलमध्ये. त्याच्या आधी आहे ना डोळ्याच्या खूप डिटेलमध्ये टेस्ट करून पेशंट सुटेबल आहे की नाही, आणि त्याचप्रमाणे कुठल्या टेक्नॉलॉजीसाठी जास्ती सुटेबल आहे हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कळलं? तर कारण लॅसिकमध्ये काय होतं की कॉर्नियाची जी स्ट्रेंथ आहे ते आपण थोडी कमी करतो. तर ती स्ट्रेंथ कमी केल्यामुळे त्याला पुढे 10 वर्षांनी 20 वर्षांनी काय अपाय होणार आहे का, त्याच्यासाठी मशीन आता ऑलरेडी आलेलं आहे. पण हा लॉंग टर्म आहे स्टडी केलेला लॅसिकचा? हो. सगळ्यात पहिले लॅसिक केलं 1986 मध्ये. त्यामुळे मी स्वतः लॅसिक करतोय 1996 पासून. इतकी वर्षापासून येते. पण ते आता सध्या जास्त पॉप्युलर झालंय ना. येस. नाव लोक पहिल्यांदा ना घाबरतात, नंतर मग बेसिकली ना वर्ड ऑफ माउथने जे पब्लिसिटी होते ना ती सगळ्यात जास्त, म्हणजे हिने केलं मग तिच्या मैत्रिणीने केलं मग तिच्या बहिणीने केलं, असं ते स्प्रेड होत जातं. लोकांना काय लागतं ना, एक कॉन्फिडंट रेफरन्स लागतो. पण मग एकदा जर लेझिक केलं आपण आणि मग परत नंबर वाढू शकतो का, किंवा नंतर लॉंग टर्म किंवा परत आपण रिपीट करू शकतो का ते? हो आणि नाही. म्हणजे बेसिकली लॅसिक एकदा केल्यानंतर परत नंबर येण्याची शक्यता आहे, पण 10,000 मध्ये एखाद्या पेशंटची. त्याच्यामध्ये पण
प्रेग्नन्सी किंवा इंजुरी या गोष्टी असतात ज्याच्यामुळे नंबर येतो, किंवा काही असे पेशंटला ट्यूमर झाले की ज्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला तर नंबर येऊ शकतो. ओके, अदरवाईज ऑन अ जनरल नोट नंबर काही येत नाही. ओके, आणि याला परत ट्रीटमेंट करता येते. ओके, पण कसं आहे माहिती आहे का, एखाद्या मुलाचा नंबर समजा 7 आहे आणि त्या 7वरनं समजा 0.75 आला तर ही इज क्वाईट हॅपी. तर त्यामुळे सहसा असं कोणी परत नाही ठीक आय एम हॅपी म्हणतात. म्हणजे कारण त्याचा मेन हँडिकॅप जेव्हा 7 नंबर असतो ना, तेव्हा सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट काय करतो, चष्मा घालतो. रात्री झोपताना शेवटची गोष्ट काय करतो, चष्मा काढून ठेवतो. हे बंद होतं. म्हणजे पूर्वी जे कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायचे आणि त्याच्यामुळे जे कॉर्नियल ॲब्रेजन्स किंवा होतं ते आता पूर्णपणे टाळता येईल. हो, ते टाळता येईल डेफिनेटली. काही लोकांना समजा कुठलीच प्रोसिजर सुटेबल नाही आहे तर त्यांना कॉन्टॅक्ट लेन्स पण आहेत, आणि कॉन्टॅक्ट लेन्स पण आता खूप चांगल्या क्वालिटीचे निघाले. आता काहीतरी परमनंट पण पिगमेंटेशन करतात ना ते कलर्ड आय दिसण्यासाठी. येस, करतात. पण ते चांगलं आहे का? जरा नाही बोललेलं बरं. अच्छा, इट्स नॉट गुड फॉर युअर आईज असं. मग आता हे लेझिक तर आता त्याचे एवढ्या ॲडव्हान्समेंट झाले आहेत. आता कॅटरॅक्ट ही वर्षानुवर्ष होत असलेली सर्जरी आहे की ज्याच्यामध्ये आपण तो मोतीबिंदू काढून टाकतो. ती आता त्याच्यामध्ये काय नवीन ॲडव्हान्समेंट आहे, किती सेफ आहे, किती वेळ लागतो आणि डाऊन टाईम किती आहे? हो, हा ना खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण प्रत्येकाला कधी ना कधीतरी कॅटरॅक्ट होणारच. येस. कॅटरॅक्ट करताना ना आपल्याला ना पेशंटला 2च डिसिजन्स घ्यायचे असतात. पहिली गोष्ट म्हणजे ऑफकोर्स डॉक्टर ठरल्यानंतर, पण पहिली गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी कुठली वापरायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेन्स कुठली वापरायची. टेक्नॉलॉजी ना 3-4 प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आहेत, पण सगळ्यात ज्या 2 जास्ती प्रचलित आहेत ते फेको इमल्सिफिकेशन किंवा शॉर्ट फॉर्म फेको, पण हे आपलं मराठी फेको नाही, इंग्लिश फेको आहे ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेझर. आता लेझर डेफिनेटली जास्ती सुपिरियर आहे, कारण त्याच्याने ना सेफ्टी भरपूर प्रमाणाने वाढते, पण क्वालिटी पण लेझरमुळे वाढते, प्रिसिजन वाढतं. बऱ्याच वेळेला पूर्वी फेकोलाच लेझर म्हणायचे, तर त्यामुळे पेशंटला लेझर आणि फेको दोन्ही वेगवेगळं आहे की नाही हे समजलं पाहिजे. तर ऑपरेशन झाल्यानंतर कसं समजणार? लेझर केलं तर मला पेशंटला 2 ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जायला लागतं, आणि फेको केलं तर एकाच ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जायला लागतं. सिम्पल, म्हणजे बाकी काही करायचीच म्हणजे समजायचीच जरूर नाही. तर लेझर आहे ना डेफिनेटली जास्ती चांगलं आहे. सेफ काय ते, कारण त्याला वापरणारी जी एनर्जी आहे ती खूप कमी लागते. आणि तुला माहिती, मग अशी आपण बोललो ज्योती बने ज्वाला, जेवढी आपण एनर्जी कमी वापरणार तेवढा डोळा सेफ राहणार. त्याच्यानंतर आपण मोतीबिंदू नाही का प्लास्टिकच्या पिशवीत असतो, त्याला आपण वरनं एक सर्क्युलर भोग करतो. जेव्हा मी ते हाताने भोग करतो, ओके, किंवा निडलने करतो, तर ते एकदम परफेक्ट होणार नाही, आणि जेव्हा लेझरने करतो तेव्हा परफेक्ट होणार. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणजे की तू पोळ्या करते ना, तर त्या पोळ्यांच्या एजेस अशा असतील. ओके, मशीनने पोळ्या केल्या तर परफेक्ट सर्क्युलर होतील, पण पोळीचे एज अशी झाली ना तर फरक नाही पडत. इकडे जर एज सर्क्युलर असेल तर डेफिनेटली लॉंग टर्म बेनिफिट त्याचे डेफिनेटली जास्ती आहेत. तर असे काही फायदे. त्याच्यानंतर जो आपण कट घेतो डोळ्याने, त्याचं सिलिंग फास्ट होतं, पेशंट लवकर डोक्यावरून आंघोळ करता येते, रिहॅबिलिटेशन लवकर होतं. कळलं ना? आता माझ्याकडे एक पेशंट ऑपरेट झाला होता, त्यांची काय अट होती की मी ऑपरेशन करून डायरेक्ट ऑफिसला जाणार. अशा लोकांसाठी कळलं ना, फास्ट रिहॅबिलिटेशन पाहिजे. आपल्या ठाण्यामध्ये एक डॉक्टर आहेत की ज्यांनी सांगितलं की मला इमिजिएटली जायचं आहे, आणि त्या ॲक्च्युली गेल्या ऑपरेशन करून डायरेक्ट कन्सल्टिंगला गेल्या. बट दॅट वॉज पॉसिबल बिकॉज ऑफ दिस. पण मग त्यांना काय चष्मा किंवा असं काही प्रोटेक्टिव्ह चष्मा असतो, तो आपलाचा व्हाईट ट्रान्सपरंट असतो. पण मग आय स्ट्रेन नाही होत लगेच असं कामाला गेलं की डोळ्यावर स्ट्रेन नाही ना, ते सगळं टेक्नॉलॉजी कसं आहे ना, सर्जरीनं खूप चांगली होणं इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामुळे ना सर्जनचं प्रिपरेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ओके,
तर तू समजा मी एका VIP पेशंटला ऑपरेट करतो आहे. आता VIP म्हणजे तेच मला विचारायचं आहे, कारण की तू जे म्हणतोस की सगळ्यात असं पेशंटची इंटरॅक्शन ती महत्त्वाची, आणि मला माहिती आहे तुझ्यासाठी त्यावेळेला पेशंट म्हणजे देव असतो आणि तू कम्प्लिटली त्या पेशंटबरोबर एक झालेला असतोस. तर अशा वेळेला असे VIP तर येतातच, पण अशा एखाद्या काही चॅलेंजिंग अशा तुझ्याकडे केसेस आल्या आहेत का, की त्याच्यामुळे पेशंटला तर बरं वाटलंच, पण तुझं एक वेगळ्या प्रकारे लर्निंग झालं? हो. हे बघ, पेशंट आहे ना, हा शिकण्याचा सगळ्यात VIP मार्ग आहे आणि इम्पॉर्टंट मार्ग आहे. साधारणपणे 25-30 वर्षावरची पूर्वीची गोष्ट आहे. मला ना रात्री 9च्या नंतर ना पेशंट बघायला नाही आवडत, कारण ना माझी स्वतःचीच बॅटरी डिस्चार्ज झालेली असते. त्यावेळेला मोबाईल नव्हते, पण तरी. तर एक पेशंट आले, 9-10 झाले होते. आय वॉज वाइंडिंग अप. तर मी सांगितलं मी आता बघणार नाही म्हणून. तर ते म्हणाले की डॉक्टर माझं 1 मिनटं बोलणं आहे का, जर तुम्हाला वाटलं तर निघून जा. म्हटलं ठीक आहे. तर ते भिवंडीचे प्रख्यात लॉयर होते. त्यांचं लग्न उशिरा झालेलं, त्यांना मुलगा उशिरा झालेला, मुलाचं लग्न उशिरा झालेलं, त्याला मूल उशिरा झालेलं, आणि आता जे मूल म्हणजे त्यांचा नातू तो 8 महिन्याचा होता. आणि त्या दिवशी सकाळी आहे ना, त्याला दोन्ही डोळ्यामध्ये डोळ्याचा कॅन्सर डायग्नोज झाला होता आणि सांगितलं होतं की डोळे तर जाऊन देच, जीव पण जाईल की नाही माहिती नाही. तर म्हणजे आय वॉज ॲक्च्युली टेकन अबॅक. म्हणजे मला अजूनही ते आठवतं. आणि मग त्याच्यानंतर मी 2 तास त्या पेशंटबरोबर स्पेंड केले. म्हणजे मग त्यावेळेला 10:30 वाजले का 11 वाजले त्यांनी बघितलं नाही. म्हणजे आम्हाला भरपूर गोष्टी डिस्कस केल्या. हू इज द बेस्ट, व्हेर इज द बेस्ट ट्रीटमेंट अवेलेबल इन इंडिया, ओके, व्हॉट आर द ऑप्शन्स अवेलेबल. मला सगळं समजून सांगायला लागलं. काही गोष्टी अशा होत्या की मी त्यांना हे सांगितलं, म्हणजे टाईम प्लीज घेतो ना भाऊ, मला जरा वाचून येऊ दे म्हणून. कारण इतकी ती अवघड केस होती ना की कधी कधी ना ॲक्च्युली वाचायला लागतं. तर असं आहे ना, पेशंटकडनं म्हणजे तेव्हा शिकलो की आपल्यासाठी जरी तो शेवटचा पेशंट असला तरी आपलं कॉन्सन्ट्रेशन, फोकस, कमिटमेंट तेवढीच पाहिजे जेवढी शेवटच्या पेशंटपर्यंत पाहिजे. मला आठवतं ॲडम गिलक्रिस्ट, ही इज वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर्स वर्ल्ड हॅज सीन. तर एकदा ना बॉल कलेक्ट करताना ना त्याच्या हातानं बॉल असा उडाला आणि अरे आय वॉज ऑल्सो टेकन ओव्हर, अरे यार हे काय. आणि विदिन 15 days 30 days ही अनाऊन्स रिटायरमेंट. हो. म्हणजे मला ते ना कनेक्शन लागलं की ज्या वेळेला त्याला लक्षात आलं की आपण 100% कमिटमेंट देऊ शकत नाही, चला दुसऱ्यासाठी मार्ग मोकळा करा. म्हणजे इट्स अ व्हेरी व्हेरी, म्हणजे आय वॉज मेस्मराइज की यार एवढ्या कमिटमेंटवाले लोक असतात, मग आपली कमिटमेंट पण तेवढी झाली पाहिजे. असं ते पण एक प्रकारचं प्रेशर असतं नाही का, की शेवटच्या पेशंटपर्यंत दिवसभर त्याच उत्साहाने काम करत राहायचं. कारण तुझ्यासाठी तो शेवटचा पेशंट होता, पण त्याच्यासाठी तू डॉक्टर होतास. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं पेशंटचा डॉक्टरवरचा विश्वास हा सगळ्यात जास्त आता महत्त्वाचा झालेला आहे, कारण ते पण विंडो शॉपिंग करत असतात. हा तर तू सांगितलेला पॉईंट बरोबरच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, पेशंटशी ना खूप चांगल्या लेवलचा रॅपो डेव्हलप करणं इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळेला ना माझ्याकडे दुसरीकडे ऑपरेशन झाले किंवा काही प्रॉब्लेम झाले आणि कॉम्प्लिकेशन झालेले केसेस येतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय करायला पाहिजे की माझं एम्पथी आहे ना, मला खूप हाय लेवलला नेऊन ठेवायला लागते. इफ आय वॉन्ट टू गिव्ह हिम सोलेस, आय हॅव टू बी अ व्हेरी गुड लिसनर फर्स्ट. बऱ्याच वेळेला ना आपण त्यांचं ऐकून दिलं. म्हणजे आता म्हातारी याची 78 वर्षाची, तिला घरी पण म्हणजे महत्त्व तिचं कमी झालेलं आहे. कारण पूर्वी जेवढं काम करायची तेवढं नाही करत. घरातल्या सगळ्या लोकांना आपापले व्याप असतात. तर तिला ना आपण जर ऐकून घेतलं आणि ते ऑपरेशन झालं कुठेतरी आणि प्रॉब्लेम झाला आहे, तिला ऐकून घेतलं ना आपण, त्याच्यामुळेच ती शांत व्हायला लागते. आणि ऐकून घेतल्यानंतर व्यवस्थित एक्झामिन करून काउन्सिलिंग करणं खूप इम्पॉर्टंट होतं. कधी कधी ना आपण
एकदा एक्सप्लेनेशन दिलं तर ते त्यांना कळत नाही. हे बघ, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तर एका वेळची 4 उदाहरणं दिली, कारण 4 वर्ण होते तेव्हा समाजाचे, प्रत्येक वर्णाला एक एक. तर आपण तर पामर आहोत त्यांच्यापुढे, तर आपल्याला 2 उदाहरणं द्यायला वाईट का वाटायला पाहिजे. तर वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगायला लागतं. आणि मग एकदा आपल्या लक्षात आलं की येस, नाव पेशंट इज विलिंग टू लिसन टू मी. मग त्यावेळेला पेशंटला अजून प्रश्न विचारून की तुमच्या डोक्यात काय चाललं आहे, त्यांच्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात एक किडा असतो की त्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे, संपला विषय. म्हणजे त्यांना ना बेडा पार झाला. हे करायचं होतं. आणि मग एंड करताना ना काहीतरी सिली जोक क्रॅक करायचा. मग बऱ्याच वेळेला ना एक असा, म्हणजे तो जोक अगदी फालतू असतो, पीजी असतो, पण ना त्यांना असं वाटायला लागलं की यार हा डॉक्टर आपल्यात आहे, हा आपल्याच लेवलचा आहे. आणि मग ते आजी जोरात हसते, म्हणजे मला लक्षात येस, झेंडा गे आपला अटकेपार गेला असं. तर कधी कधी काय असतं ना, गुगलवर वाचून आलेले पेशंट असतात, त्यांना आपल्याला पोलाइटली सांगायला लागतं की बाबा या इथे बसून ना तुमच्याशी 10 मिनिटात बोलायला ना मला 30 वर्ष अथक परिश्रम करायला लागलेले आहेत. पण ते उद्धटपणे समजून सांगितलं की गाडी वेगळीकडे निघून जाते. तर त्यावेळेला पोलाइटली सांगून की गुगलचे रिव्ह्यूज ना कधीकधी डिस्टॉर्टेड असतात किंवा बऱ्याच वेळा डिस्टॉर्टेड असतात. त्याच्यातलं खरं काय खोटं काय, जे रिव्ह्यू दिले त्या माणसाचं इंटेन्शन काय आहे, कळलं ना. टिपिकली आपण बघतो की ज्या वेळेला एखादी गोष्ट चांगली झाली तर आपण आपण कधी चांगला रिव्ह्यू देतो, पण एकदा जेवणामध्ये केस सापडला किंवा माशी सापडली तर सगळेजण सोशल मीडियावर टाकतात. सी, ऑब्व्हियसली दे आर ऑल्सो टेकिंग केअर की असं नाही व्हायला पाहिजे, पण कधीतरी असं होणार. तर त्याच्यामुळे ना अशा लोकांना तुला वेगळ्या पद्धतीने हँडल करायला लागतं. लहान मुलांना हँडल करण्याची पद्धत अजून वेगळी आहे. अर्थात आता मी लहान मुलं जास्त हँडल नाही करत, कारण काय पिडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजी सेपरेट बँच तयार झालेली आहे. तर त्यामुळे माझ्याकडे एक पेशंट आले होते, मी नाव नाही सांगत, मराठी, ओके, पण त्यांचा ना बराच काळ इंडोनेशियामध्ये गेला होता. आणि त्यांना ते तर त्यांच्या मिसेसचं ऑपरेशन होतं. ही वॉज व्हेरी हाय लेवल इन द कंपनी, प्रॉब्ली CEO समथिंग, आणि रिटायर होऊन इथे आले होते. तर मग मी बोलताना त्यावेळेला मी 30-35 वर्षाचा, मी म्हणलं काका असं बोललो. तर म्हणलं यू डोंट कॉल मी काका. म्हटलं अरे, म्हणलं इट्स ओके, आय विल नॉट कॉल यू. पण का? तर नाही, दिस इज नॉट प्रोफेशनल लँग्वेज, दिस इज नॉट ऑफिशियल लँग्वेज. म्हटलं पण आपण ऑफिशियलच सगळं करतोय का? मग ते म्हणाले व्हॉट डू यू मीन? म्हटलं अहो, इंडियामध्ये ना डॉक्टर पेशंट रिलेशन असं कम्प्लिटली ऑफिशियल नाही आहे. आणि हीच खरी त्याच्यातली सक्सेसची गोम आहे. ते आपल्याला तसंच ठेवलं पाहिजे. हा भारताने जगाला दिलेलं गिफ्ट आहे. पेशंट आणि डॉक्टरचं रिलेशन, इट इज व्हेरी व्हेरी सॅक्रेड, कळलं ना. फॅमिली रिलेशन. आणि आपण नशीबवान आहोत की आपण इकडे जन्माला आणि आपल्याला असे पेशंट मिळतात. आणि त्यामुळे काय होतं ना, पेशंट मग त्याच्यानंतर ना ते गेले घरी, आणि नंतर 2 दिवसांनी मला भेटायला, डॉक्टर आय ॲग्री विथ यू. तो म्हणाला, तो मला काका बोला. आणि देन ही वॉज माय व्हेरी गुड फ्रेंड फॉर ऑलमोस्ट 30 years आफ्टर, 30 मे बी 20-25 years. म्हणजे टिल, म्हणजे देवाने त्यांना बोलून घेतलं तोपर्यंत असं. पण म्हणजे असे ना वेगवेगळे इतके अनुभव येतात. तर पेशंटकडनं ना शिकण्याचं खूप आहे. आणि ज्या क्षणी आपण एखाद्या पेशंटला रुटीन असं क्लासिफाय करतो, त्या क्षणी देव दणका देतो, कळलं ना. बघ तू चुकलास असं. कारण त्यामुळे ना डोळे अलर्ट ठेवून काम करायचे. तर मग मी कसं करतो ना, की समजा आता एक 25-30 पेशंट बघितले आणि मला जर असं वाटलं की मला जरा हे झालं आहे, मला जरा ना रिलॅक्स करायचं आहे, तर मी चक्क मोबाईलवर ना कुठल्या तरी मित्राला फोन करून 1-2 गोष्टी कामाच्या किंवा अशा बोलून घेतो. सो देन आय कूल डाऊन. किंवा नाहीतर मग मी, माझा फेवरेट म्हणजे कॉफी ब्रेक घेतो. आणि हे सगळं एन्जॉय करत असल्यामुळे ना बाय द एंड ऑफ द डे आय एम नॉट टायर्ड. ॲक्च्युली आय एम मोर एनर्जेटिक. चला आता काय करायचं असं.
हो, आणि मला असं वाटतं पेशंटची खूप विचारपूर्वक त्यांची आस्थेने चौकशी करणं, आणि हे जे तू करतोयस ते सगळ्यांमध्ये असतं असं नाही, आणि विशेषतः डोळे म्हणजे इतके महत्त्वाचे आहेत, की आपला डोळा या डॉक्टरला सुपूर्त करायचा हा एक मोठा निर्णय असतो त्यांच्यासाठी, नाही का? तर आता तू तर चांगल्या एलिट एरियामध्येच प्रॅक्टिस करतोस, पण त्याचबरोबर मला असं वाटतं काही अशा ग्रामीण भागांमध्ये जी आपण सध्या परिस्थिती बघतो, की जिथे प्रायमरी हेल्थ सेंटर नाही, तिथे कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट पोचत नाही. तर अशा लोकांसाठी त्यांनासुद्धा कॅटरॅक्ट होतात, त्यांना पण नंबर असतात, चष्मा असतात. मग त्यांच्यासाठी तू काय करतोस? हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. 1992मध्ये मी एका मुरबाडला एका कॅटरॅक्ट कॅम्पचा म्हणजे सहभागी होतो, आणि 105 पैकी 102च पेशंट आले ऑपरेशनसाठी. 3 पेशंट आले नाही. ते मुरबाडपासून एक छोटंसं डोंगरामध्ये कुठेतरी गाव आहे, ते तिथले लोक आले नाही, आणि ते तिघे एकाच गावचे होते. आता कॅम्पमध्ये करताना पेशंटला ना 3 दिवस राहण्याचं अरेंजमेंट करायची, जेवणाची अरेंजमेंट करायची, त्यांना कोणीतरी अटेंडंट पाहिजे. मग कारण त्यांचं डेली वेजेसवर जगणारे लोक आहेत, तर त्यामुळे त्या माणसाची जेवणा खाण्याची व्यवस्था करायची. त्यांच्याकडे ताटली वाटी पण नाही, मग ताटली वाटी सगळ्यांना द्यायची. तिकडे झोपून लोकांना मलेरिया व्हायचा म्हणून कांबळ द्यायला लागले. एवढं करूनही 3 लोक आले नाहीत. मग का नाही आले, तर जेव्हा फॉलोअपला गेलं तेव्हा लक्षात आलं की तिथून मुरबाडला येण्याचं बसचं तिकीट ₹2.5 होतं, आणि त्यांच्याकडे ₹2.5 नव्हते. म्हणजे अरे काय यार, भारतामध्ये म्हणजे विषमता म्हणजे लिमिटच आहे एकदम, असं वाटायला लागलं. आणि त्यावरनं मग मी हे करायला सुरुवात केलं, आणि मी मनाशी ठरवलं की जगामध्ये सगळीकडे अकाउंटेबिलिटीचा प्रॉब्लेम होत असला ना, आय शुड बी अकाउंटेबल टू द लास्ट पेशंट, द काइंड ऑफ मटेरियलिस्टिकली लीस्ट प्रिव्हिलेज ऑर लीस्ट इम्पॉर्टंट पेशंट. कारण ती एक आजी असते ना, ते सुरकुत्या पडलेलं आहे आणि सगळं म्हणजे कशी तरी विचार येते, फाटकी साडी. त्या बाईने मला सांगितलं पाहिजे की डॉक्टर तुम्ही माझं ऑपरेशन चांगलं केलं, आणि डॉक्टर थँक्यू, म्हणजे ती तिच्या भाषेत बोलेल. आणि मग त्यावरनं आमचं इंदिराबाई चॅरिटेबल ट्रस्ट तयार झालं. आधी आम्ही नुसतंच लोकांना मदत करायचो, मग त्याच्यानंतर मी विंग तयार केलं, चॅरिटेबल विंग. मग त्याच्यानंतर चॅरिटेबल ट्रस्ट केलं. तर त्याच्या अंडर आम्ही भरपूर गोष्टी करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही महिन्याला वर्षाला साधारणपणे 400 ते 500 कॅटरॅक्ट सर्जरी फ्री करतो, किंवा काही काही अंडर प्रिव्हिलेज म्हणजे कन्सेशनल रेटमध्ये करतो, त्याच्यापेक्षा अजून थोड्या जास्ती. आणि आमच्याकडे मोठ्या व्हॅन आहेत, त्या खेडोपाडी जातात, लोकांचे चेक करतात डोळे, ज्यांना ऑपरेशनची जरूरत घेऊन येत. मेडिसिन एकदम माफक प्रमाणात चालू केलं. म्हणजे काय टेलिमेडिसिन? काय म्हणजे तिकडे पेशंटचा फोटो काढायचा, तो माझ्याकडे येणार, आणि आमचे डॉक्टर सांगणार की याला काय आजार आहे, काय करायला पाहिजे. हे साऊथ इंडियामध्ये खूप चांगल्या पद्धतीने राबवलं जातं आहे. आपल्याकडे आपण करायची जरूर आहे. तर आमचं चाललं आहे आता बोलणं. होपफुली आम्हाला कोणाकडनं सपोर्ट मिळेल. पण चॅरिटेबल करताना ना, आम्ही आणि वैशालीने आम्ही कधीच कोणाकडे हात पसरला नाही, कोणाकडे मागितलं नाही. जेवढा डेफिसिट होईल तो आम्ही भरतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कोणीही न मागता, आणि बरेचसे लोक ठाण्यातलेच ओके लोक आहेत ना, आम्हाला डोनेशन देतात. आणि त्यामुळे हे सगळे प्रायव्हेट लोक ना, आपले मित्र वगैरे असे सगळे लोक CSR मध्ये आहे का? हो, CSR मध्ये आहे. आम्हाला ते इन्कम टॅक्स ह्याचं बेनिफिटचं तर सर्टिफिकेट सगळं आहे. पण हे सगळे जे डोनेशन देतात ना, ते सर्टिफिकेट बघून देत नाहीत. काहीतरी जेन्युइन काम चाललं आहे, मग माझी फुल ना फुल असं म्हणून देतात. आणि असं करून करून भरपूर म्हणजे अगं एक बिल्डर आहेत, त्यांनी सांगितलं की मी दर महिन्याला ना एवढेच कॅटरॅक्ट स्पॉन्सर करणार. असं म्हणजे कोणी CA आहेत, लॉयर आहेत, आणि हे सगळे ठाणे आणि आसपासचे, लांबचे कुठेच नाही. म्हणजे तर आता आम्हाला असं पाहिजे की मला असं वाटतं की पुढच्या पिढीचे डोळे जर चांगले सेफ हातामध्ये राहिले पाहिजे असेल, तर आपल्याला ना ट्रेनिंग खूप करणं जरुरीचं आहे. तर आम्ही कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्री चालू केलं आहे,
फेलोशिप चालू केलं. मी ऑफ्थॅल्मॉलॉजीमध्ये फेलोशिप घेतो. त्याच्या इट इज व्हेरी व्हेरी स्ट्रक्चर्ड, म्हणजे अंदाजपंचे काय चाललं नाही खूप. आणि मुलं जेव्हा जातात ना शिकून ते खूप खुश असतात. आणि त्यांच्याकडनं फी न घेता आम्हीच त्यांना पैसे देतो थोडेसे, म्हणजे अगदी चिंटू पॉकेट मनी पण देतो. कारण काय ना, ते सगळे 28-29 वर्षाचे असतात. आता कुठे आईबाबाकडे किंवा नवऱ्याकडे पैसे पण मागणार. हे ऑप्टोमेट्री जे कॉलेज आहे, ऑप्टोमेट्री कॉलेज आहे ते कोणासाठी आहे आणि कोण बनू शकतं ऑप्टोमेट्रिस्ट, हे आपल्या दर्शकांना सांगणं. येस, 12वी सायन्स पास पाहिजे आणि 60% मार्क पाहिजे. 60%. त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे की अगेन ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी गावाकडनं 2-3 मुलं आलेली आहेत. आता काय होईल माहिती आहे का, ज्या वेळेला ते मुलं पासआउट होतील आणि त्या मुलाला पहिला पगार साधारणपणे 25,000 रुपये मिळेल, त्यावेळेला ना त्या गावाचंच थिंकिंग चेंज होईल. हे आदिवासी लोक म्हणजे कसे माहिती आहे का, की बऱ्याचशा लोकांनी ना त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये ना 500 रुपयाची नोटच बघितलेली नाही आहे. म्हणजे इतकी हलाखाची परिस्थिती आहे ना, की म्हणजे कधी वेळ लागतो, अरे कसं शक्य म्हणून असं. तर अशा लोकांमधली एक मुलगी किंवा मुलगा, त्याला जर महिन्याला 25,000 रुपये मिळायला लागले, तर आपण आहे ना एका मुलाचं आपण त्याचं काय म्हणतात त्याला अपलिफ्टमेंट नाही करत आहोत, आपण ना त्या गावाची मेंटॅलिटी बदलतो आहे. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपल्याला चालू केलं पाहिजे. तर त्यामुळे आम्हाला ना एक चॅरिटेबल हॉस्पिटल मोठं चालू करायचं आहे. आता कुठल्या एरियामध्ये तुझं हे काम चालू आहे? मुरबाडमध्ये? ठाणे रुरल. आणि मग ते तिकडून आदिवासींची मुलं येतात, शिकतात आणि मग पुढे जाऊन त्यांना नोकरी मिळते. हो, ऑप्टोमेट्रिस्टचं ना डिमांड खूप आहे. म्हणजे साधारणपणे 5-7 वर्ष कोविडच्या आधी ना कोणीतरी फिगर्स काढले होते. डिमांड 4 लाखाची होती पर इयर इंडियामध्ये, आणि पासआउट होणारे ऑप्टोमेट्रिस्ट 50,000 होते. आणि पहिल्यांदी ते कोर्सेस जे होते ना ते ओपन युनिव्हर्सिटीच्या अंडर होते. तर मलाही असं वाटायचं की इतका महत्त्वाचा कोर्स आणि ओपन युनिव्हर्सिटीमध्ये कसा. पण 2014 साली सेंट्रल गव्हर्नमेंटने, म्हणजे नवीन गव्हर्नमेंट आलं, त्यांनी सांगितलं की नाही, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कोर्स. आणि त्यांनी मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये केला. आणि आवर कोर्स इज अंडर MUHS. अरे वा, म्हणजे इट इज रेकग्नाइज्ड. या व्हेरी वेल रेकग्नाइज. त्या MUHSच्या आधी जेव्हा ओपन कोर्स होता तेव्हा 29 कॉलेज होते महाराष्ट्रातले, पण MUHSने फक्त त्याला 6 लोकांना परमिशन दिली कोर्स चालू ठेवायला. आता तू इतकं सगळं नवीन करतोयस म्हणजे, तर ऑफ्थॅल्मॉलॉजीमध्ये मला असं वाटतं खूप इनोव्हेशन्स येत आहेत. म्हणजे काय म्हणे की अगदी जे जन्मापासून ब्लाइंड आहेत त्यांना ते घातलं काय लेन्सेस किंवा गॉगल्स की त्यांना दिसतं, किंवा जीन थेरपीमुळे जे जन्मापासून आंधळे आहेत त्यांना दिसायला लागतं. तर इनोव्हेशन्स कोणती आहेत हा एक प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर तुमचं जे टेक्नॉलॉजी ती सतत चेंजिंग आहे, तर तू ती कशी काय आणतोस? म्हणजे एक तर टेक्नॉलॉजी येते, मग ती शिकायची, मग ती आपल्या पेशंटवर क्लिनिकल ट्रायल्स, तर हाऊ डू यू ब्रिंग दॅट इन टू युअर सेटअप? बघ, मी मगाशी सुरुवात झाली त्यावेळेला तुला कॉम्प्लिमेंट दिले की तुझे कंटेंट ना खूप चांगलं आहे. हे जे थिंकिंग आहे ना हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि नवीन, त्यामुळे ना लोकांना याचा खरंच फायदा होईल. सो थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. आता इनोव्हेशनचं आपण बोलूया. भरपूर इनोव्हेशन्स येतात, पण आपण आता त्याच्यातले ना जे 3-4 इनोव्हेशन्स जे पुढच्या काही वर्षांमध्ये येतील त्याच्यावर बोललं तर 3D प्रिंटिंग, बायोनिक आहे, ओके. त्याच्यानंतर स्पेशल टाईपचे ग्लासेस, म्हणजे जे तू बोललीस ते, आणि त्याच्यामध्ये जीन थेरपी. तर ह्याच्यामध्ये सुद्धा ना जीन थेरपी आहे ना, तर क्रिस्पर नावाची स्टडी आहे, CRISPR, त्याचे आत्ता क्लिनिकल ट्रायल झाले आणि जस्ट 1 महिन्यापूर्वी त्याचे रिझल्ट्स बाहेर आलेले आहेत. तर त्यांनी काही पर्टिक्युलर एन्झाईम आणि औषधं देऊन पर्टिक्युलर जीन ट्विक केला की ज्याच्यामुळे डोळ्याला पेशंट जे जन्मापासनं किंवा जन्मानंतर काही वर्षांनी आंधळे झाले आहेत ना,
त्यांच्यामध्ये सुधारणा होईल. आणि त्यांनी त्या स्टडीमध्ये 14 पेशंट त्यांनी स्टडी केले. त्या 14पैकी ना 4 लोकांना सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट झाली विजन. आणि 14पैकी 10 पेशंट म्हणाले की वी आर व्हेरी हॅपी. म्हणजे ॲक्च्युली किती दिसतं त्याच्यापेक्षा पेशंटला त्याचा किती फायदा होतो आहे. तर पेशंट विल टेल आय एम नॉट फिलिंग हॅपी किंवा आय एम व्हेरी हॅपी. तर इट्स अ व्हेरी व्हेरी गुड थिंग. अँड धिस क्रिस्पर थेरपी, जीन थेरपी इज समथिंग ना विच इज गोइंग टू कम लेट्स से इन अनदर 5 to 10 years. आपण त्याच्याही आधी बघायला लागलो तर आता देर इज वन न्यू थिंग विच इज कमिंग अप इज पाथफाइंडर. म्हणजे डोळ्याचे आपले जे अश्रू असतात ना त्याचा एक छोटासा टिप्पा घ्यायचा आणि त्याच्यातनं आपल्याला भरपूर माहिती मिळणार. म्हणजे वेगवेगळे एन्झाईम्स सगळं वगैरे मिळणार. आता आपल्याकडे ते मशीन नोव्हेंबरला येणार आहे. आत्ता ते फक्त ड्रायनेसच्या डायग्नोसिससाठी वापरलं. तुझ्याकडे येणार आहे ते मशीन? हो, ते ड्रायनेसच्या डायग्नोसिससाठी वापरलं जाणार. पण पुढे ना ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, कोलोनिक कॅन्सर ह्याचे जे मार्कर्स असतात ना जे ब्लडमध्ये असतात ते टिअरमध्ये पण येतात, डोळ्यांच्या अश्रूंमध्ये पण येतात. त्याचे पण स्टडी होणार आहे. म्हणजे इट्स अ व्हेरी व्हेरी लॉंग स्टडी. पण इट इज व्हेरी व्हेरी म्हणजे तू इमॅजिन कर की पेशंटला सारखं रक्तच द्यायला लागणार नाही. इतकं सगळं लेटेस्ट तू कसं काय आणतोस? म्हणजे त्याच्या मागे खूप मोठे कष्ट असतील. हो. आता सगळ्यात पहिलं ना कुठली नवीन टेक्नॉलॉजी आली ना तर सगळ्यात पहिले हे बघायला लागतं की त्याची जरुरी आहे का. म्हणजे समजा एक पर्टिक्युलर नवीन टेक्नॉलॉजी आली पण माझ्याकडे ना त्याचा पेशंट 3 वर्षात नाही झाला, मग कशाला आपण इन शॉर्ट मराठीमध्ये खराब लँग्वेजमध्ये डोकं फोड करा असं. त्यापेक्षा आपण आपली एनर्जी कुठल्या तरी चांगल्या गोष्टीवर लावूया. आता मग एकदा आपोआप ना तसल्या टाईपचे पेशंट म्हणजे फॉर एक्झाम्पल ना 7-8 वर्षापूर्वी ना केराटोकोनसवर काहीच नव्हतं. पण आता केराटोकोनस बिकम अ बिग प्रॉब्लेम. ओके, आपण केराटोकोनसनंतर बोलूया. पण म्हणजे मला तेव्हा नीड वाटली की मला केराटोकोनससाठी काहीतरी पेशंटसाठी करायला पाहिजे. देर आर लॉट ऑफ पीपल हू आर पार्शली ब्लाइंड अँड दे आर सफरिंग अँड आय एम हेल्पलेस, फिलिंग हेल्पलेस. तर ते फिलिंग आलं पाहिजे की नाही मला जरुरी आहे. दुसरी गोष्ट बघायला लागते की त्याचे रिझल्ट्स आणि साईड इफेक्ट याचा एक तराजू असतो. कुठलं पारडं जड आणि पेशंटला किती टक्के फायदा आहे. म्हणजे असं इमॅजिन कर, पूर्वीच्या वेळेला कॅन्सर थेरपी जेव्हा द्यायची तर पेशंटचे ना इतके हाल व्हायचे साईड इफेक्ट्समुळे. आता आपल्याकडे खूप चांगल्या क्वालिटीचे कॅन्सरचे ड्रग्स आहेत. पेशंटचे साईड इफेक्ट्स खूप कमी व्हायला लागलेत. तर तो बॅलन्स कसा साधला जातो आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला तिसरं बघायला लागतं की क्रेडिबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन ऑर द कंपनी विच इज ब्रिंगिंग द. कारण काय की अल्टिमेटली कंपनी इज नॉट अकाउंटेबल टू द पेशंट, आय एम अकाउंटेबल टू द पेशंट. तर त्यामुळे मला ते बघायला लागतं. आणि मग देन कम्स ट्रेनिंग. ट्रेनिंगचे पण बरेच लेवल्स असतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यावर भरपूर वाचन करायला लागतं. ज्या लोकांनी ते केलेले आहेत त्या लोकांशी बोलायला लागतं. खूप डिटेलमध्ये सगळं चालतं. काही काही वेळेला ना 6 पानी ईमेल्स होतात. मग त्याच्यानंतर आपण गोट्स आयवर प्रॅक्टिस करतो, मग त्याच्यानंतर कॅडेवर आयवर प्रॅक्टिस करतो आणि मग ह्युमनवर होतं असं. तर त्यामुळे बाय द टाईम आपण ह्युमन आयवर प्रॅक्टिस करतो तोपर्यंत बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आलेला असतो. आणि ह्याच्यात एक पण महत्त्वाची गोष्ट की कधी घ्यायचं हे पण इम्पॉर्टंट आहे. कारण कधी असं नाही व्हायला एकदा का आपले हात पोळले ना की आपण अनेक वर्षांनी पाठवतो. कोविडमध्ये इकॉनॉमी जी खराब झाली ना तिच्यातून आपल्याला बाहेर यायला 5, 10, 15 वर्ष लागणार. तर तसंच आहे ना की एखादा डिसिजन थोडा जरी चुकीचा झाला तर इट गोज टेक्स ऑन द बॅकफूट. आणि आपलं करिअर किती ना 40 वर्षाचंच आहे. तर त्याच्यातले 5 वर्ष वाया गेले म्हणजे इट विल बी क्वाईट अ हाय पर्सेंटेज. म्हणजे खूप कॉन्शियस डिसिजन तुला. इट इज अ व्हेरी व्हेरी कॉन्शियस डिसिजन. आणि त्या केराटोकोनस बद्दल थोडक्यात सांग ना जरा, म्हणजे काय आहे ते? येस, केराटोकोनस डोळा आहे ना आपला एक व्हिडिओ कॅमेरासारखा आहे. पुढे लेन्स आहे आणि मागे फिल्म आहे. फिल्म म्हणजे रेटायना. लेन्स 2 आहेत. एक आपलं हे नेत्रपटल म्हणजे कॉर्निया म्हणतो इंग्लिशमध्ये,
आणि आतमध्ये ॲक्च्युअल लेन्स असते. ती आतली जी लेन्स असते ना ती कमी किंवा जास्ती फुगीर होते आणि त्यामुळे आपल्याला लांबचं जवळचं दिसू शकतं. वेरॅज वरचं जो बुबुळ आहे कॉर्निया त्याच्यामध्ये मॅक्झिमम पॉवर आहे. म्हणजे त्याचं तू प्रमाण बघितलं तर 44 डायोप्टर्स 44 जाडीचा चष्मा आहे आणि आतला 15 नंबरचा चष्मा असं म्हण इक्विव्हलंट. तर आणि तुम्ही तो आपल्या टिश्यूपासून बनले म्हणजे आपल्याच अवयवांपासून पेशीपासून बनलेला पण तो ट्रान्सपरंट आहे त्याच्यातनं सी थ्रू करता येतं. तर त्याचं ना सगळं छान मेंटेन झालं पाहिजे. कधी कधी काय होतं ना जन्मजात तो वीक असतो डोळ्यातलं प्रेशर सहन करू शकत नाही आणि मग तो असा पुढे फुगायला लागतो. त्याला केराटोकोनस केराटो म्हणजे ग्रीक लँग्वेजमध्ये कॉर्निया आणि कोनस म्हणजे तो कोनसारखा होतो म्हणून. तर पूर्वी केराटोकोनसवर एवढं लक्ष नसायचं पण लॅसिक जेव्हापासून करायला लागलो त्यावेळेला या गोष्टीकडे लक्ष द्यायला लागलं आणि आता ना त्याच्यासाठी भरपूर ट्रीटमेंट यायला लागल्या की ज्याच्यामुळे ना पूर्वी काय व्हायचं आम्ही ना कॉर्निया क्रॉस लिंकिंगने परत सशक्त करायचो. म्हणजे रायबोफ्लेविन आणि अल्ट्राव्हायोलेट लाईट याचा मारा करून त्याची ताकद वाढवायचो पण पेशंटचं विजन नाही इम्प्रूव्ह व्हायचं. म्हणजे पेशंट इज स्टील अनहॅपी. मग आता काय झालं माहिती आहे का वी आर डुईंग नॉट ओन्ली क्रॉस लिंकिंग पण आपण अजूनही काही करतो आहे की ज्याच्यामुळे पेशंटचं विजन ॲक्च्युली इम्प्रूव्ह होतं आणि आता ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या बऱ्याच चांगल्या आहे आणि खूप पेशंटला भरपूर फायदा होतो. छान. आता आपण एक शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न विचारूया की सध्या ऑर्गन डोनेशनबद्दल खूप बोललं जातं. तर सगळ्यांनी खरं म्हणजे नेत्रदान केलं पाहिजे. म्हणजे एखादी मृत व्यक्ती असेल तर तिच्या नातेवाईकांनी लगेच तयार होऊन कारण मला असं वाटतं एका व्यक्तीने नेत्रदान केलं तर किती लोकांना फायदा होतो आणि काय त्याच्यासाठी तयारी केली पाहिजे कोणाला संपर्क साधला पाहिजे. व्हेरी गुड. हे बघ आपल्याकडे ना नेत्रदानामुळे जे डोळे मिळतात त्याच्यासाठी पेशंटची वेटिंग लिस्ट आहे. काय पेशंटला 3-3 महिने पण थांबायला लागतं आणि ते कधी कधी थांबणं डोळ्याच्या दृष्टीने ते चांगलं नसतं. तर त्यामुळे नेत्रदान जास्तीत जास्त लोकांनी केलं पाहिजे. श्रीलंकेसारखा छोटा देश मी पूर्वीच सांगतो ते इकॉनॉमिक त्यांचा प्रॉब्लेम झाला त्याच्या आधीचा त्यांचं आय डोनेशनचा नंबर आपल्यापेक्षा भरपूर जास्ती होता. आपला एवढा देश मिळतो कारण बेसिकली लोकांना ना अवेअरनेस नाही आहे. एका माणसाने नेत्रदान केलं तर 2 ते 4 पेशंटला दृष्टी येऊ शकते डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ सर्जरी वी डू. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की 6 तासामध्ये ना नेत्रदान करणं इम्पॉर्टंट ते डोळे काढून घेणं इम्पॉर्टंट असतं. आणि जवळच्या आय बँकला तुम्ही कॉन्टॅक्ट करा ओके किंवा तुम्ही आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर गेला तरी पण मिळेल. बऱ्याच वेळेला काय होतं ना की घरातले लोक ना पहिले 6 तास एकदम स्तब्ध झालेले असतात ते विचार करू शकत नाही. तर शेजारच्या लोकांनी सोसायटीतल्या मेंबर्सनी त्यांना सांगितलं पाहिजे अरे आपण आय डोनेशन करूया का. आणि त्यावेळेला त्या मृत व्यक्तीचे डोळे बंद करणे त्याच्यावर ओल्या पाण्याच्या घड्या ठेवणे फॅन बंद करणे डेथ सर्टिफिकेट रेडी ठेवणे आणि थोडंसं ब्लड काढून ठेवणे एवढ्या जरी गोष्टी केल्या ना तरी त्याच्यामध्ये भरपूर फायदा होईल. म्हणजे याचा अवेअरनेस वाढायला हवा. तुझ्याकडे आहे का ती. आमच्याकडे विश्वनाथ आय बँक आहे. आम्ही आय बँक म्हणतो पण ॲक्च्युअली इट्स अ कलेक्शन सेंटर. तर आम्ही ते आय बँक म्हणजे डोळे कोणी दान केले की ते घेऊन येतो आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने अलॉट केलेली आपल्याकडे आय बँक आहे त्यांच्याकडे देतो. मग ते सगळ्यांचं सेंट्रल रजिस्ट्रेट क्रम लागले असतो ज्याचा नंबर आहे त्याला ते डोळे देतात. खूप छान. तर आज तू इथे आलास आणि खूप छान माहिती दिली. म्हणजे केवळ एक नेत्रतज्ञ म्हणून नव्हे तर तळागाळात जाऊन काम करतोस आदिवासी लोकांमध्ये जिथपर्यंत कोणी पोचू शकत नाही तिथपर्यंत जाऊन त्यांच्या सर्जरीज करणं आणि त्यांना त्यांचे डोळे परत देणं मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त काही महान कार्य असू शकत नाही. कारण डोळे ही एक जगाकडे बघायची दृष्टीच आहे नाही का. तर तू इथे आलास त्याबद्दल खूप खूप तुझे धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. आय शुड थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. इट वॉज रिअली नाईस. थँक्यू. तर दर्शक हो आज आपल्याला डॉक्टर वावीकर यांनी
अतिशय सुंदर माहिती दिलेलीच आहे आणि त्याचबरोबर नेत्रदान कसं करावं, कुठे करावं याबद्दल पण सांगितलेलं आहे. तुम्हाला जर या विषयाबद्दल अजून काही मार्गदर्शन हवं असेल, अजून तुम्हाला काही शंका असतील की माझं कॅटरॅक्ट होऊ शकतं का, माझा नंबर निघू शकतो का, किंवा एखाद्याला ऑप्टोमेट्रीमध्ये इंटरेस्ट असेल, तिथे पुढे शिकायचं असेल, किंवा कुठल्या तरी गावामध्ये तुम्हाला जरी मदत पोचवायची असेल, तर नक्की आमच्या कॉमेंट्समध्ये लिहा. हा एपिसोड तुम्हाला आवडला तर असेलच, लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व काहीला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये सर्व काहीमध्ये.